या सर्व सविस्तर घडामोडींचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आता पाहूयात सुपरफास्ट 50। निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार। निवडणुकांच्या घोषणेनंतर संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू होणार। चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलण्याचा प्रयत्न करतात। एकाकीपणाने कुणी वागत असेल तर प्रमुखांना कळलं पाहिजे, अंबादास दानवेंचा आरोप। डावललं असतं तर दानवे इथपर्यंत आले नसते। दानवे विरोधी पक्षनेते, त्यांना आणि काय हवं? अंबादास दानवेंच्या आरोपांना चंद्रकांत खैरेंचं प्रत्युत्तर। 10 वर्षांपासून मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही। मी कधीच शिंदे गटात जाणार नाही। नाराजीच्या चर्चांवर दानवेंचं स्पष्टीकरण। माझ्या नशिबात लोकसभा ज्योतिषांनी सांगितलंय, त्यामुळे मला तिकीट मिळेल। चंद्रकांत खैरेंकडून विश्वास व्यक्त। काल खैरे आणि दानवेंसोबत सकारात्मक चर्चा। अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत, शिंदेंच्या संपर्कातही नाहीत। संजय राऊतांची माहिती। आगामी लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार शिवसेनेचाच असणार। उमेदवार कोण असणार ते सोमवारी कळेल, आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। नवीन आलेले नेते आदेश देतात, त्यामुळे ठाकरे गटात असंतोष। येत्या सोमवारी मोठा धक्का बसणार, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा। महायुतीचं जागा वाटप 80% पूर्ण। आज किंवा उद्या अमित शहांसोबतची बैठक होईल। सन्मानपूर्वक जागा मिळतील, सुनील तटकरेंची माहिती। शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र। शाहू महाराजांना जुना राग काढायचा असेल, संजय मंडलिक यांचा आरोप। ज्योती मेटेंनी मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। ज्योती मेटे बीड लोकसभेची जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्यानं भेटीला महत्त्व। दीपक केसरकर आणि शेवाळेंनंतर शंभूराज देसाईंनी विजय शिवतारेंची भेट घेतली। मंत्र्यांकडून शिवतारेंच्या मनधरणीचे प्रयत्न। लक्षात घ्या, अजितदादाच ठरवतात पुरंदरचा विजय। नावात विजय पुरेसा नाही तर तो दादांच्या मनातही असावा लागतो। अजित पवार गटाकडून पुण्यामध्ये शिवतारेंना उद्देशून बॅनरबाजी। काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरातांसह जयंत पाटीलही उपस्थित। जागा वाटपावर चर्चा झाल्याची बाळासाहेब थोरातांची माहिती। इंडिया आघाडीची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक। 20 पक्षातील प्रमुख नेत्यांना बैठकीचं निमंत्रण। बैठक झाल्यानंतर सर्व नेते राहुल गांधींच्या सभेला उपस्थित राहणार। दक्षिण मुंबईत शिंदे गटाचा उमेदवार द्या। 200 ते 300 कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र।